तर मी तुम्हाला हेही सांगते टिप्स कशा बाबतीत असणार आहेत. तर यामध्ये आईस्क्रीम आणतो किंवा कधी आपण खजूर आणतो तर त्याचे जे बॉक्स आपल्याकडे येतात जे प्लॅस्टिकच्या जे एअरटाईट असतात. नमस्कार मैत्रिणींनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूपचा म्हणजे खास आणि उपयोगी आहे. तर बाजारातून भाजीपाला आणल्यानंतर जास्तीत जास्त दिवस फ्रेश कसा राहील हे मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मी दर आठवड्याला माझं फ्रीज कसं ऑर्गनाइज करते तेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काही टिप्स पण आहेत यामध्ये जे की तुमचा वेळही वाचू शकतात आणि पैसेही वाचू शकतात. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला हेही सांगते टिप्स कशा बाबतीत असणार आहेत. तर आपण जे उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम आणतो किंवा कधी आपण खजूर आणतो तर त्याचे जे बॉक्स आपल्याकडे येतात जे प्लॅस्टिकचे असतात आणि एअरटाईट असतात तर त्याचा उपयोग आपण फ्रीजमध्ये भाज्या ऑर्गनाइज करण्यासाठी कसा करू शकतो हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मीही करते आणि ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर चला तर मग पाहूया आपण. तर तुम्ही भाजीपाला आणलेला तर पाहिलाच. ह्याच्या आधी मी जो व्हिडिओ टाकलेला आहे आठवडी बाजारचा तर तुम्ही त्यामध्ये पाहिलंच आहे मी काय काय भाजीपाला आणला होता. तर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी तो भाजीपाला कसा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. तर पाहू शकता तुम्ही छान असे वांगे टमाटर जे आपण आणलेलं आहे ते मी आधी सर्व वेगळं वेगळं करून घेतलं आहे सेपरेट सेपरेट. आणि जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटले होते की मी मिशोवरून काही बॉक्स ऑर्डर केलेले आहेत आणि त्याच बॉक्समध्ये मी भाजीपाला स्टोअर करते. तर छान असे पाहू शकता तुम्ही दोडके, मिरच्या, शिमला मिरची, टमाटर, वांगे हे असं मी या बॉक्समध्ये स्टोअर केलेलं आहे. आणि त्यानंतर जे आपले आईस्क्रीमचा डब्बा असतो किंवा खजूर वगैरे आपण जो म्हणजे घरामध्ये खजूर आणतो त्याचाही डब्बा मी उपयोगामध्ये आणलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही त्यामध्ये मी अशी फ्लावर छान बारीक करून ठेवलेली आहे. आणि जो एक मुलींचा टिफिन होता तो टिफिन त्या वापरत नाहीत तर मग तो टिफिन मी लिंबू ठेवण्यासाठी केलेला आहे. तर पाहू शकता छान अशी फ्रेश लिंबू यामध्ये राहतात. तर बघू शकता तुम्ही आणि पाहू शकता. आणि ही आहे कोथिंबीर. तर कोथिंबीरीला बॉक्स माझ्याकडे कमी पडला कारण मी आठवडे बाजारमधून फुलं पण आणले होते देवासाठी आणि एक बॉक्स हा फुलांसाठी लागला. तर रोजच्या देवपूजेसाठी फुलं छान उपयोगी पडतात आणि या डब्यांमध्ये फुलं एक 5-6 दिवस तरी खूप छान फ्रेश राहतात. तसं तर आपण म्हणतो की फुलं रोजची रोज देवाला फ्रेश आणायला पाहिजे. पण शहरामध्ये असं होतं ना की रोजची रोज फुलं आणणं शक्य होत नाही आणि असं एकदाच आणून ठेवावे लागतात 4 ते 5 दिवसांचे. आणि मग छान असे बॉक्समध्ये स्टोअर केले की ते छान फ्रेश राहतात आणि मग तेच रोज देवपूजेला वापरता येतात. तर पाहू शकता. तर कोथिंबीर मी अशी कॅरी बॅगमध्ये सर्व छान निसून वगैरे अशी स्टोअर केलेली आहे. तर यामध्ये आहे पालक भाजी. तर पाहू शकता तुम्ही छान अशी निवडून ठेवलेली आहे मी. तर असं म्हणजे आठवड्यातून एकदा हे काम केलं ना की आठवडाभर स्वयंपाक करायला एकदम सोपं जातं. तर यामध्ये आहे मेथीची भाजी जी की मी आणली होती. पाहू शकता तुम्ही मेथीची भाजी एक छान निसून वगैरे ठेवलेली आहे. आणि त्यानंतर पाहू शकता छान असे मी जे हुलग्याची उसळ आणली होती ती पण अशी कॅरी बॅगमध्येच ठेवलेली आहे. ती छान फ्रेश राहते त्यामुळे. आणि मग हे सर्व मी भाजीपाला असा स्टोअर करते आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देते. तर आपण आता पाहूया की मी फ्रीज पण कसं ऑर्गनाइज केलेलं आहे की वस्तू आपल्याला रोज पटपट सापडल्या पाहिजे आणि आपला वेळही वाचला पाहिजे. तर चला मग आता आपण म्हणजे या सर्व वस्तू फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. तर आता आपण पाहूया मी फ्रीजमध्ये सर्व भाजीपाला कसा स्टोअर करून ठेवते म्हणजे सर्व डबे वगैरे कसे ऑर्गनाइज करून ठेवते. तर आठवड्यातून एकदा मी फ्रीज असं छान क्लीन करून घेत असते. तर पाहू शकता तुम्ही सर्व डबे बाहेर वगैरे काढून सर्व स्वच्छ करून घेते आणि मग आपण सर्व डबे आता स्टोअर करून ठेवूया. तर छान असे व्यवस्थित डबे ठेवले ना की मग सर्व आठवडाभर सर्व वस्तू आपल्याला एक व्यवस्थित तर छान असं आपण डबे ऑर्गनाइज करून घेऊया. बघू शकता फ्रीज असं रोजचे रोज क्लीन तर नाही आपण करू शकत कारण की तेवढा वेळही नसतो.
पण आठवड्यातून एकदा नक्कीच फ्रीज असं आपल्याला क्लीन करायलाच पाहिजे. म्हणजे फ्रीज लवकर खराब पण होत नाही आणि दिसायलाही पण खूप सुंदर दिसतं. आणि भाजीपाला असा डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवला ना, तो म्हणजे असा पसारा पण जास्त होत नाही फ्रीजमध्ये आणि दिसायलाही पण खूप छान दिसतं. तर पाहू शकता. आणि वस्तूही पटपट सापडतात. तर जरी आपल्याकडं हे असे बॉक्स नसतील तरी पण आपण आपल्या घरामध्ये जे खजूर आपण आणतो किंवा आईस्क्रीम आणतो किंवा आपण जे डब्बे प्लॅस्टिकचे वापरत नाही ते डबे पण आपण फ्रीजमध्ये भाजीपाला ऑर्गनाईज करण्यासाठी वापरू शकतो. कारण ते पण एअरटाईट असतात. तर आपण त्याचाही वापर करू शकतो. हे डबे घेतले तर अति चांगलंच आणि जर नसतील तर आपण असे डबे सुद्धा वापरू शकतो. तर मी वापरते. तर पाहू शकता तुम्ही. तर छान असं आपलं फ्रीज आता झालेलं आहे ऑर्गनाईज. आता यामध्ये इथं वरच्या कप्प्यामध्ये फक्त दूध वगैरे ठेवायचं राहिलं आहे, ते मी ठेवून घेते. तर दूध वगैरे नंतर ठेवन मी. आता थोडंसं तापून वगैरे घेते दूध आणि मग ठेवते. तर तोपर्यंत हे जे आपले ड्रायफ्रूट वगैरे असतात, खजूर वगैरे, तर तेही मी फ्रीजमध्येच ठेवत असते. सर्व नाही ठेवत, पण अक्रोड आणि खजूर ठेवते. कारण खजूरला मुंग्या व्हायची शक्यता असते आणि अक्रोड हे फ्रीजमध्ये ठेवल्यावर थोडेसे जास्त टिकतात. कारण ते म्हणजे आधीच थोडेसे कडवट चवीचे असतात आणि जास्त वेळ आपण बाहेर ठेवले तर ते आणखीन जास्त कडवट होऊ शकतात. त्याचा मला काही एक्सपिरियन्स नाही, पण तरी पण मी एक काळजी म्हणून फ्रीजमध्ये ठेवते. तर पाहू शकता छान असं आपलं फ्रीज आता सर्व लावून झालेलं आहे. तर मी तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण फ्रीजचा लुक दाखवते. तर हे आहे आमचं डबल डोअर फ्रीज, जे की खूप उपयोगी आहे. आणि पाहू शकता तुम्ही असं छान असं मी सर्व वस्तू ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत, भाजीपाला वगैरे सर्व. या सर्व शेवटच्या कप्प्यामध्ये पालेभाज्या ठेवलेल्या आहेत छान अशा स्टोअर करून. आणि हे सर्व मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवले. तर पाहू शकता. आणि इथे दरवाजामध्ये मी ठेवलेलं आहे. पाहू शकता छान असं सर्व साफ करून घेतलं आहे. आणि काही पाण्याच्या बॉटल्स आहेत, तसेच सॉस वगैरे आहे. आणि पाहू शकता अद्रक वगैरे पण ठेवलेलं आहे. आणि हे पण मी मिशोवरूनच ऑर्डर केलेलं होतं, तर तेही खूप छान आहे. तर हा आहे गवती चहा, छान असं कट करून ठेवलेला आहे. आणि हे आहेत कडधान्य. तर कडधान्य फ्रीजमध्ये मी यासाठी ठेवते की बाहेर त्याला किडा वगैरे लागतो आणि फ्रीजमध्ये छान राहतात, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवत असते. तर पाहू शकता छान असं आपलं फ्रीज 1 आठवड्यासाठी म्हणजे रेडी झालेला आहे. पाहू शकता. तर अशा प्रकारे मी फ्रीज ऑर्गनाईज करते. तर तुम्ही फ्रीज कसं ऑर्गनाईज करता नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.